नागरिकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत, म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरिकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला, त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकरं आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली नाही, मिळाले पाणी मिळालं नाही बघितलं. लेखाना हे माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं, पण मीही या समाजाला मायबाप मानला आणि यांना शब्द दिला होता, तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब, माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही, फक्त एकच आहे. जे सगळ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला, लोकांना ऐकून त्या बडबड करू नका, नाही बाहेर व्हायचं. ज्याला दिसत नाही ते शांत बसले, तुम्ही उभा राहिला असून काय कानाला लागले काय? इथं लोकांना ऐकायचं, नका दिसू देऊ, ऐकून घ्या. फक्त आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, जाऊन द्या तुमचं. तुम्ही आरक्षण नाही यायला आले का आरडा गोंधळ करायला आले? तुम्हाला काय बसायचं? खाली खाली बस, खाली बसून उभा राहिलं तर राहायला खाली बस म्हणतो. तुला काय दिसत नाही? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला? कुठं नाही, कुठं गाडी आणली तो? येवल्यावर आला का? गप्पा सांगितलं तुला सांगितलं तर मला जमत नाही का? हळूच काढी करते तुझ्या कामाला करवायची पुटे होई. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती, तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्रंदिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या GRच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा GR कायम सुरू राहायला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. गृह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे. अध्यादेश झालाय, यासह बाकीच्या
महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षाला आहे. जी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात. म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदतवाढ दिली. ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कोणते घेतले फोन करते मला, काय झालं रातभर याला टाका. कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा समज राहिला, आपला सुद्धा मान्य असतो. बरोबर, मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबाच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले, कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत. म्हणून एक रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणलं मुंबईतच येऊ नका, म्हणलं काय चांगलं झालं. म्हणजे जनता आणि तुमचीच, सरकार तुम्हीच, आणि मुंबईत येऊ नका. मुंबईत येऊ नका म्हणलं म्हणून जास्तच नाही घरी मग ह्या पुढे आझाद मैदान. पण ऐकते, खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा एक. माझी जात एक ओळखली आणि माझी जात एका शब्दानेही पुढे जात नाही. हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा. सातारा संस्थांचंही गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणती प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठा आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघताना हे होत नसतं, ते नादी लावून चालले, तिकडे जाऊन राडा करते, हे पोटेले बेकार. हे म्हणले जाऊन होत नसतं, आम्ही बी आणत असतो. आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार. म्हणजे खुटा फेकणार, पात्रा फेकणार, दुसरी ठोकली. मराठ्यांचा नादू नाही लागायचा. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्ह्या गोविंदांना नांदतो. साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मी संपीला, कारण मला नाही कचाकच बोलायची सवय पहिल्यापासून. आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नियती, हे लई नमुने पाहिजे. या भांडणाला येते आमचं गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात. पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे, लग्नाला जर पुढं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघे 50-50 टाकी देऊ गाडी. लग्नात एकमेकाच्या वाढीत याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणजे तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचं गाव खेळायचं. जर त्याने आजच्या आपाजला
तर उद्या हेवचे आपसतो आणि जर नाही पाडला तर कचा कच घोडे लावले देणार नका. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गावखेड्यातली पद्धत आहे आमची. आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय नेता तू दोन गरीबात आमच्यात भांडण नको लावू. तू मोठा नेता आहे आणि तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच नाही याला गोडच म्हणतात माझा. त्यामुळे आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी आयुष्य होताना आमच्यात वाट लावू नये. माझं आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांततेत हे वर गेलेच कसं काय मागणार नाही कलाकारात पोट नाही ते तर टपावरच जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझे हात जोडून विनंती, खाली मात्र सगळे आणखी राहिले ना मग पुढे निघाले मग मला सोडून चालले काय बसा खाली. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय, पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या, जेवण करून सगळ्यांनी दमाने यायचंय. तुम्ही आलात, मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद. सगळे बसून राहा. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्य